नमस्कार मित्रांनो, मी किरण बारशे. माझ्या या हायटेक मराठी बाणा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे. कोमने बँकेने नवीन नियम आणला आहे. त्या नियमाबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तसं 1 एप्रिल हा एप्रिल फुल बनवण्याचा दिवस, परंतु यावेळी सरकार तुम्हाला एप्रिल फुल बनवत नाहीये. तर तुमच्या खिशाला हात लावणाऱ्या व्यक्तीला फुल बनवणार आहे. बँकिंगचे नवीन नियम आहेत. हे नियम माहीत नसतील तर तुमची अवस्था बैल गेला आणि झोपा केला अशी होईल. पहिला नियम आहे डायनामिक 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आता तुमची बँक तुमचा मामा बनून मागून येणार. तुम्ही नागपुरात बसून सावजीचं बटन ओरडताना दिल्लीत जर कोणी तुमचं अकाउंट रिकामं करत असेल तर बँक लगेच ओरडणार, भावा तू इथे नागपूरला आहेस आणि मग दिल्लीत पैसे कोण उडवतंय? लोकेशन मॅच नाही तर ट्रान्झॅक्शन सुद्धा नाही. आहे की नाही? खूप चांगला नियम. दुसरा नियम आहे स्क्रीनशॉटवर बंदी. आता बँकिंग ऍप मध्ये स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंग चालणार नाही. ते एनी डेस्कवाले भामटे तुमची स्क्रीन बघू शकणार नाही. म्हणजे बायकोला आता माझ्या अकाउंटला फक्त 50 रुपये शिल्लक आहे असा स्क्रीनशॉट पाठवण्याचे दिवस संपलेत मित्रांनो. आता डायरेक्ट ऍपच उघडून दाखवावं लागेल. तिसरा नियम आला आहे नाईट ट्रान्झॅक्शन लॉक. रात्री 11 ते 6 ट्रान्झॅक्शन बंद. रात्रीच्या वेळी भावना प्रदान होऊन किंवा ओटा वेळ होऊन कुणाला पैसे पाठवायचा नाद आता सोडा. एकदा का हा लॉक लावला की रात्री 11 ते सकाळी 6 कोणालाही ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. तुमचं अकाउंट कुंभकर्णासारखं झोप घेणार. कोणी कितीही टपली मारली तरी 1 रुपया सुद्धा हलणार नाही. तुम्ही शांत झोप घेऊ शकता. कोणीही तुमच्या अकाउंटला हात लावू शकणार नाही. असा छान नियम आलेला आहे. चौथा नियम आणि 5वा नियम फॉरवर्ड ऍप वॉर्निंग आणि इन ऍप ओटीपी. जर तुम्ही एखादं फालतू ऍप डाउनलोड केलं तर मोबाईल ओरडून सांगणार, मालक कचरा घरात घेऊ नका. आणि मेसेज मध्ये ओटीपी यायचा ना, तो आता इतिहास जमा झालाय. आता ओटीपी डायरेक्ट बँकेच्या ऍप मध्ये येणार. म्हणजे चोर कितीही जाळं टाकून बसला तरी मासा गळाला लागणार नाही. 6वा नियम एक्स्ट्रा सिक्युरिटी प्रश्न. जर तुम्ही अचानक मोठी रक्कम ट्रान्सफर केली तर बँक तुम्हाला विचारणार तुमच्या आईचं नाव काय किंवा तुमच्या पहिल्या शाळेचं नाव काय. जर तुम्ही गडबडीत स्वतःच्या आईचं नाव विसरलात तर तुमचं ट्रान्सफर थांबणार. म्हणून आता घरच्यांचे नाव नीट पाठ करून ठेवा. आणि हो, हे प्रश्न तुम्हीच सिस्टीम मध्ये फिट केलेले असतात. हा नियम हे आधार मस्ट. 5 लाख किंवा 10 लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन करायचं ना तर नुसतं पासवर्ड देऊन चालणार नाही. अंगठा द्या, चेहरा दाखवा आणि आधार लिंक करा. चेहरा है या चांद खिला है हे आता तुमची बँक ठरवणार. मॅच झाला तरच लक्ष्मी हे दुसऱ्याच्या घरात जाणार. मित्रांनो, डिजिटल अरेस्ट आणि फेक कॉल्सने सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय. लोक घाबरून पैसे देऊन टाकतात. पण हे नवीन नियम तुमच्यासाठी एक मजबूत कवच आहे. जो कितीही हुशार असला तरी बँक आपली आता महाहुशार झाली आहे. थोडक्यात काय तर सिक्युरिटी वाढली आहे आणि फ्रॉडची वाट लागली आहे. पण लक्षात ठेवा, तुमची सतर्कता हीच खरी सुरक्षा आहे. ओटीपी सांगू नका आणि अफवांना बळी पडू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवा जो आजही त्याचा पासवर्ड 1 2 3 4 ठेवतो. तुमच्या कुटुंबातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि कुणाचे तरी कष्टाचे पैसे वाचवा. कमेंट मध्ये नक्की लिहा सेफ बँकिंग. आपण हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा लवकरच अशाच नवीन विषयासह भेटणार आहोत.